शुभ सकाळ मित्रांनो. जय महाराष्ट्र. आज आहे गुरुपौर्णिमा. तर गाईज आम्ही आज चाललेलो शंकर बाबा मठामध्ये. मी पप्पांचे फ्रेंड अजू काका आणि पप्पा आम्ही तिघं चाललेलो. तर गाईज पाऊस पडत होता म्हणून आम्ही 4 व्हीलरने गेलो. आम्ही सकाळी 5:30 वाजता घरातून निघालेलो. तर गाईज आम्ही कात्रजच्या हायवेच्या इकडून चाललेलो कात्रजच्या दिशेने. आम्हाला अर्धा तास लागतो शंकर बाबा मठापर्यंत जायला. इथे बघा गाईज किती छान गणपतीची मूर्ती आहे आणि किती मोठी आहे ती. त्याला गणपतीत सजवतात. तर गाईज आता आम्ही आलोय आणि आत मस्त फुलांनी डेकोरेशन सगळं खूप छान केलं कारण की आज गुरुपौर्णिमा आहे ना. कळस बघा गाईज, कळस किती छान आहे. इकडं स्वामी समर्थांचं छोटंसं मंदिर होतं, त्याचं आम्ही दर्शन घेतलं आणि मग पुढे निघालो. इकडे आल्यावरती पहिले आम्हाला वाटलं की इतर फ्रेमच आहे, मग नंतर कळालं की त्यांनी रांगोळी केली. किती गाईज बघा किती गर्दी आहे, कारण की आज संडे पण आहे आणि महाराजांच्या दर्शनाला सगळे भक्त आलते. गाईज बघा मूर्ती किती छान आहे आपल्या महाराजांची. नंतर गाईज आम्ही पादुकांचे दर्शन घेतले आणि मग आम्ही पुढे निघालो. पुढे गेल्यावरती तिकडे अशा बॅनरवरती सगळी स्टोरी लिहिली, आम्ही ती बघितली. नंतर गाईज आम्ही प्रसाद घेतला. प्रसादला मसाले भात असतो आणि गाईज दरवेळेस त्या मसाले भाताची चव एकसारखीच असते. खूप छान असतो गाईज तो मसाले भात. बघा इकडे बाकीचे भक्तही प्रसादाचा लाभ घेत होते. प्रसाद खूप छान होता. नंतर अजू काकांनी त्यांच्यासाठी घरी नेण्यासाठी पण घेतलं. इथे बघा फुलांनी किती छान सजवलंय. मग आम्ही थोडेसे फोटोज घेतले आणि गाईज इथे फोटो काढायला अलाउड होतं. त्यानंतर आम्ही शेवटचं बाबांचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर मंदिराच्या बाहेर निघालो. आधी गाईज आम्ही दर संडेला यायचो, पण आता जास्त टाइम भेटत नाही त्याच्यामुळे आम्ही येऊ नाही शकत होतो ना. बाईज बघा किती गर्दी. आणि इकडे लोक महाराजांना त्यांचा प्रसाद पण चढवत होते. नंतर काही मी आणि पप्पा गेलो गाडीच्या इकडून, अजू काका येत होते. नंतर शीतल हॉटेलमध्ये आलो आणि आम्ही नाश्ता केला. मित्रांनो माझ्याकडनं तुम्हाला सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला असेल लाईक सबस्क्राईब आणि शेअर. तोपर्यंत भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.